Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 19 about the chapter similarity. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not yet and take advantage of all these lectures. Okay, so coming to the chapter. In the previous lecture, we had discussed all the problems of exercise 1.3. Now in this lecture, we will proceed further and we will work on very important result, theorem of areas of similar triangles. See, it is here, theorem of areas of similar triangles. So that we have to discuss now. And this is very important theorem. Many further problems we can solve by using this particular theorem. Okay, so this is what? Theorem of areas of similar triangles. म्हणजे आधी ते वाक्य बघा काय आहे, फ्रेज बघा काय आहे. कशाच्या एरियाज सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे ट्रायंगल सिमिलर आहेत हे प्रूव्ह नाही करायचं आहे आपण. यू आर गिवन टू सिमिलर ट्रायंगल्स अँड यू आर मेकिंग सम कॉमेंट अबाउट देअर एरियाज. ठीक आहे, मग इथे थिअरमची स्टेटमेंट काय बघा. स्टेटमेंट सी, when two triangles are similar, so already it is given two triangles are similar. When two triangles are similar, the ratio of areas of those triangles, the ratio of areas of those triangles, म्हणजे जे कोणी दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यांच्या एरियाज, those triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. Ratio of squares of their corresponding sides. ओके, दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. मग आता काय करूया, त्याच्यासाठी आपण दोन ट्रायंगल्स काढूया. ओके, आय विल डू प्रॉपर ट्रायंगल्स. सो सपोज दिस इज वन ट्रायंगल. आपण डायग्राम आधी काढूया. हा एक ट्रायंगल आहे समजा. and another triangle. Okay, so suppose this triangle is ABC and this triangle is say PQR. We will draw perpendicular on this side, call it as D, and here you draw perpendicular, call this foot of perpendicular S. Okay, so proof we will write. So इथे आता काय करूया आपण की the two triangles are similar, that is given. So whenever say given, what is given, triangle ABC is similar to triangle PQR. When you say this, you know corresponding angles are congruent. त्यामुळे इथे जो अँगल आहे B च्या ठिकाणी तोच अँगल इथे Q च्या ठिकाणी असणार, म्हणजे तेवढ्याच मेजरचा. बघा आपला इथे दिसत नाही या डायग्राम मध्ये, ते सोडून द्या.
आणि तसंच काय होणार बघा, सीच्या ठिकाणचा अँगल आणि हा आरच्या, कारण करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस कोणते आहेत, एला करस्पॉन्डिंग पी. त्यामुळे व्हॉट एव्हर इज द सॉरी आपण काय म्हटलं पाहिजे, ट्रँगल ए बी सी, ट्रँगल पी क्यू आर. सो ए बी सी आणि पी क्यू आर. ओके, सो वी शुड से लाईक दॅट पी क्यू आर वेन एव्हर यू आर सेइंग. I need not, okay, so suppose this is okay, nothing wrong. Triangle ABC is similar to triangle PQR. त्यामुळे बी आणि क्यूच्या ठिकाणचे अँगल सेम होणार आणि सीच्या आणि आरच्या ठिकाणचे अँगल सेम होणार. दॅट इज ऑब्वियस. ओके, सो वी आर गिवन ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ऑल्सो व्हॉट इज गिवन, AD इज परपेंडिक्युलर टू BC. तसंच PS इज परपेंडिक्युलर टू QR. That is given. To prove that, what is to prove? काय प्रूव्ह करायचंय बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय बघा, AB स्क्वेअर अपॉन काय प्रूव्ह करायचं आहे, AB स्क्वेअर करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सचा रेशो ना. मग करस्पॉन्डिंग साईड कोणत्या, AB, इथली PQ. सो आय हॅव टू प्रूव्ह इट टू बी इक्वल टू AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर इज सेम ॲज BC स्क्वेअर डिवायडेड बाय QR स्क्वेअर्ड अँड इट इज सेम ॲज AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आय होप यू अंडरस्टँड. मग आता त्याची प्रूफ कशी आहे बघा, सोपं आहे. इथे समजावून घेऊया आपण. सी हिअर व्हॉट इज डन. किती सोपी प्रूफ आहे बघा, की सी आपणाला एक माहिती आली की एरिया ऑफ द ट्रायंगल आणि त्यांचा आपण एरिया ऑफ द ट्रायंगल, दोन ट्रायंगल समजा तुम्हाला दिले, सुरुवातच ह्या चॅप्टरची आपण अशी केली होती. दोन ट्रायंगल समजा दिले तुम्हाला ABC आणि PQR, तर त्यांच्या एरियांचा रेशो कसा असतो, त्यांच्या बेस आणि हाईटच्या रेशो एवढा, बरोबर ना. मग तसं इथे मला काय लिहिता येईल बघा, इथे मला असं लिहिता येईल की एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल. आय विल इरेज दिस सो दॅट आय कॅन राईट इट इन द प्रॉपर वे. C, area of the triangle ABC upon area of the triangle PQR. मग हा जो ट्रायंगल आहे ना, त्याचा बेस काय आहे, BC. हाईट किती आहे, AD. सो आय कॅन राईट BC इंटू AD आणि डिवायडेड बाय इथे QR इंटू PS. QR इंटू PS, बरोबर ना. बघा, BC इंटू AD अपॉन QR इंटू PS, हा आपण रिझल्ट 1 म्हणूया. आता पुढे काय केलंय बघा, तुम्ही दोन ट्रायंगल विचारात घ्या. कुठले दोन ट्रायंगल, तर ABD नॅचरल आहे, ABD. तसाच कुठला घ्यायचा, PQS. बघा, हे दोन ट्रायंगल घ्या, ABD आणि PQS. I will enlarge this. So now you say consider the triangles. ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी आपण पुन्हा मागे जाऊ. कन्सिडर ट्रायंगल ABD. लक्षात घ्या, आणि असं लक्षात घ्या, ABD म्हटलं की इकडे PSQ म्हणून चालेल का, नाही चालणार ना. कॉमन सेन्स आहे, PQS म्हटलं पाहिजे. अँड ट्रायंगल PQS. कॅन यू शो दे आर सिमिलर. तर तुम्हाला एक निश्चित माहिती आहे की हा जो अँगल आहे B, तो आणि हा Q हे कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर ना. मग इथे त्यांनी कसं केलंय बघा, तुम्ही विचारात घ्या. हे बघा, अँगल B आणि अँगल Q हे कॉन्ग्रुएंट आहेत गिवन, आणि तो जो मधला अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे ना. त्यामुळे काय होईल बघा, हा जो तुम्ही ABD त्यातला B अँगल आणि Q अँगल हे कॉन्ग्रुएंट आहे. सो
अँगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू एस गिवन. का गिवन? तर ते ट्रायंगल सिमिलर आहे, हे दिलेलं आहे तुम्हाला. सिमिलर असल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहे. तसंच दुसरं काय होणार बघा, इथला जो अँगल ए डी बी आहे, अँगल ए डी बी इट इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एस क्यू, बोथ 90 डिग्रीज, बोथ आर ऑफ 90 डिग्रीज. बरोबर ना? सो ट्रायंगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू एस बाय अँगल टेस्ट. मग आता हे जर ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले की मग त्यांना आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो पण कॉन्ग्रुएंट असतो, म्हणजे इक्वल असतो. मग आपण आता कसं करणार बघा, कुठले दोन साईड घेणार बघा, हे बघा ए डी अपॉन पी एस आणि ए बी अपॉन पी क्यू. कसं लिहिणार बघा आपण आता, हे दोन ट्रायंगल ना, मग त्यातली करस्पॉन्डिंग साईड ए बी, इथली पी एस. So we can say AD upon PS is also same as AB upon PQ. Okay, AD upon PS is same as AB upon PQ. बघा ते लिहिलं त्यांनी AB upon PQ. पण ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे सिमिलर आहेत, हे दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत काय होणार, ते ए बी अपॉन पी क्यू विल बी बी सी अपॉन क्यू आर. बघा आता काय दिलेलं आहे पुन्हा तुम्हाला, असं दिलेलंच आहे ना इथे की दोन ट्रायंगल जे आहेत ना ए बी सी आणि पी क्यू आर हे सिमिलर आहेत. हा एक झाला, हा विषय दोन म्हणूया आपण. ऑल्सो ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. हा आपण नवे शोध लावला, दिलेला आहे, गिवन. And as it is given, we can say AB upon PQ is equal to BC upon QR. बघा AB upon PQ is BC upon QR. इथे पण AB upon PQ is written as AD upon PS. So this is say 3. So now from 2 and 3, काय मिळणार बघा, बघा इथे हे तुम्हाला मिळालं ए बी अपॉन पी क्यू इज बी सी अपॉन क्यू आर, हे 3. मग ह्या तिन्ही गोष्टींचा जर मी वापर केला तर काय होईल विचार करा, व्हेरी सिम्पल. आता तिन्ही गोष्टी म्हणजे कुठल्या, इथे तुम्ही लिहिताय एरिया ऑफ द ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर इज बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. बरोबर ना? बघा बी सी अपॉन क्यू आर जे आहे तेच इथे किती आहे, ए बी अपॉन पी क्यू, आणि ए बी अपॉन पी क्यू म्हणजेच ए डी अपॉन पी एस आहे. सो इफ आय यूज ऑल दीज 3 रिझल्ट्स, बघा इथे अगेन बघा इथे ए बी अपॉन पी क्यू बी सी अपॉन क्यू आर हा रिझल्ट 3 लिहिला आपण. ए डी अपॉन पी एस ए बी अपॉन पी क्यू हा रिझल्ट 2 लिहिला. आणि 1 मध्ये काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर इज बी सी इंटू ए डी क्यू आर अपॉन पी एस. मग बी सी इंटू ए डी क्यू आर अपॉन पी एस मला कसं लिहिता येईल, तर बी सी अपॉन क्यू आर मी तिथेच ठेवेन आणि ए डी अपॉन पी एसच्या ऐवजी पुन्हा मला काय वापरता येईल बघा, ए डी अपॉन पी एस जे आहे ना दॅट आय कॅन रिप्लेस बाय बी सी अपॉन क्यू आर. कळलं का? बघा म्हणजे पुन्हा मी नीट समजावून सांगतो तुम्हाला. आता हा जो हे सर्व 3 रिझल्ट जे आहेत फ्रॉम 2 and 3 and 1 असं आपण म्हणूया. म्हणजे काय म्हणता येईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी divided by area of the triangle PQR, हे तुम्ही इथे काय लिहिलेला BC इंटू AD आणि डिवायडेड बाय QR इंटू PS. बरोबर ना? परंतु आता कसं आहे बघा, BC अपॉन QR AB अपॉन PQ आणि हे ए बी अपॉन पी क्यू म्हणजेच ए डी अपॉन पी एस आहे. म्हणजे हे ए डी अपॉन पी एसच्या ऐवजी मी पुन्हा बी सी अपॉन क्यू आर लिहू शकतो, कारण ए डी अपॉन पी एस म्हणजेच ए बी अपॉन पी क्यू आहे आणि ए बी अपॉन पी क्यू म्हणजेच बी सी अपॉन क्यू आर आहे. सो आय कॅन रिप्लेस ए डी अपॉन पी एस. ही जी क्वांटिटी आहे ती मला
बी सी अपॉन क्यू आरनेच रिप्लेस करता येईल. म्हणजेच ते बी सी अपॉन क्यू आर गुणिले पुन्हा बी सी अपॉन क्यू आर असंच झालं. ओके, म्हणजेच हे काय झालं, बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. हा रिझल्ट 4 म्हणा. बघा म्हणजे आता कसं झालं सिद्ध, हे बघा, इट इज बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. परंतु कसं आहे पुन्हा बघा, हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ना ते तुम्हाला सिमिलर दिलेलेच आहेत. सिमिलर दिलेले असल्यामुळे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो सेम असणार. म्हणजेच बी सी बघा, म्हणजे इथेच मला काय दिलेलं आहे की ए बी, मी आता हे खरं इथे लिहिलं पाहिजे पण ते मी इथे लिहितोय, ए बी अपॉन पी क्यू, कारण ही ए बी ही पी क्यू ही करस्पॉन्डिंग साईड. तसंच बी सी अपॉन क्यू आर आणि दॅट इज सेम ॲज ए सी अपॉन पी आर. बरोबर ना. पण मग बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर, जर बी सी अपॉन क्यू आर म्हणजेच ए बी अपॉन पी क्यू असेल तर ह्याचा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर आणि तोच म्हणजे ह्याचा स्क्वेअर. सो फायनली व्हॉट वी हॅव प्रूव्ड इज एरिया ऑफ द ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर, it will be equal to BC square upon QR square, but also it is same as AC squared upon PR squared, but also it is same as AB square upon PQ square. कारण काय, बेसिकली AB अपॉन PQ आणि AC अपॉन PR आणि BC अपॉन QR सेम आहेत. मग जर ह्या गोष्टी सेम असतील तर त्यांचे स्क्वेअर्स पण सेम असणार. म्हणून मग ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर विल बी सेम ॲज बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर अँड सो ऑन. सो वी हॅव प्रूव्ड दिस रिझल्ट, हेन्स प्रूव्ड. फार महत्त्वाचा रिझल्ट आहे हा पुढच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या दृष्टीने. काय सिद्ध केलं बघा आपण इथे, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. काय सिद्ध केलं बघा आपण, एक ट्रायंगल दिलेला होता मला ए बी सी, दुसरा ट्रायंगल पी क्यू आर, आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजेच ए बी आणि पी क्यू यांचा रेशो, बी सी आणि क्यू आर यांचा रेशो, ए सी अपॉन पी आर यांचा रेशो सेम आहे. आणि ते ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्यांचा एरियांचा रेशो हा त्यांच्या बेस इंटू हाईटच्या रेशो एवढा असतो. म्हणून इथली बेस किती आहे ए बी सीची, बी सी, हाईट किती आहे ए डी. ट्रायंगलची हाईट कशी काढतो आपण, ए वरून आपण अपोजिट साईडला लंब टाकतो, त्या लंबाची जी लांबी असेल ती हाईट त्या ट्रायंगलची. मग इथे हाईट ए डी आहे त्यामुळे हे लिहिलं आपण बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. या ट्रायंगलमध्ये बेस हा आहे, हाईट ही आहे पी एस. हा एक विषय झाला. आता तुम्ही ट्रायंगल ए बी डी आणि पी क्यू एस हे दोन समरूप सिमिलर आहेत हे प्रूव्ह केलं, कारण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत फ्रॉम गिव्हन मटेरियल. आणि ए डी बी हा काटकोन आहे, पी एस क्यू हा काटकोन आहे. म्हणजे अँगल टेस्टवरून हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट सिमिलर झाले. ते सिमिलर झाले म्हणून काय झालं, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स या प्रपोर्शनमध्ये असणार. म्हणून ए डी अपॉन पी एस वॉज सेम ॲज ए बी अपॉन पी क्यू, म्हणजे हा रिझल्ट 2 मिळवला आपण. तसंच ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर ऑलरेडी तुम्हाला सिमिलर आहेत हे दिलेलं आहे. त्यामुळे ए बी अपॉन पी क्यू आणि बी सी अपॉन क्यू आर हे पण सेम आहेत. हा रिझल्ट 3 झाला. मग आता ह्या सर्वांचा उपयोग ज्यावेळी मी करतो त्यावेळी मी इथे जे आहे ना बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस, त्यातलं बी सी आणि क्यू आर मी तसंच ठेवलं. पण ए डी अपॉन पी एस जे आहे ना ते बघा, इथे ए डी अपॉन पी एस म्हणजेच ए बी अपॉन पी क्यू आहे आणि इथे ए बी अपॉन पी क्यू हे बी सी अपॉन क्यू आर आहे. म्हणजेच थोडक्यात ए डी अपॉन पी एस हे बी सी अपॉन क्यू आर आहे. त्यामुळे या ए डी अपॉन पी एसच्या ऐवजी मी पुन्हा काय टाकलं, बी सी अपॉन क्यू आर. म्हणून ते बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर आलं. काय बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर आलं, तर या दोन ट्रायंगल जे सिमिलर आहेत त्यांच्या एरियांचा रेशो. पण बी सी अपॉन क्यू आर हे जे आहे ना बघा, इथे बी सी अपॉन क्यू आर म्हणजेच ए बी अपॉन पी क्यू आहे, म्हणजेच ए सी अपॉन पी आर आहे. मग याचा स्क्वेअर केला तर ह्याचा स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर करणार आपण. म्हणून हे सिद्ध झालं. किती महत्वाची प्रूफ आहे बघा. दोन ट्रायंगल ज्यावेळी सिमिलर असतात त्यावेळी त्यांचा एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा असतो. असं इथे आपण सिद्ध केलं. व्हेरी 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 इम्पॉर्टंट थिअरम, आणि याचा पुढे प्रॉब्लेमसाठी किती चांगला उपयोग होणार आहे बघा. सो आय होप यू आर अंडरस्टँडिंग व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग. आणि हे सर्व रिझल्ट्स का फार महत्त्वाचे आहेत, म्हणून मी अनेक वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला की हे सर्व रिझल्ट्स नुसते लिहून काढा, त्याच्या प्रूफ्स नको, रिझल्ट्स लिहून काढा. ते मधून मधून आपण वाचले पाहिजे. नुसते लिहून काढण्यात काय पॉईंट आहे.
यू शुड रीड अगेन अँड अगेन. त्यामुळे हे कॉन्क्रीटली आपल्याला रिझल्ट लक्षात राहतात आणि हे रिझल्ट वापरूनच पुढे प्रॉब्लेम सोडवायचे असतात. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग सारखी ती बेसिक गोष्ट आहे की आय मस्ट हॅव टोटल अंडरस्टँडिंग ऑफ प्रिव्हियसली प्रूव्ड रिझल्ट्स. म्हणून त्याच्यावर तुम्ही मेहनत घ्या. आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय एम टॉकिंग. आणि मुद्दा असा आहे की प्रॅक्टिस इज द मंत्र फॉर मेकिंग गुड output. To bring good output, you have to do lot of practice of solving lot of problems. ठीक आहे. Now coming to this solved problem. इथे हा पहिला सॉल्व्ड प्रॉब्लेम आपण डिस्कस करू. इथे काय म्हटलंय बघा, एक ट्रँगल दिलेला आहे ABC आणि तो आणि ट्रँगल PQR हे सिमिलर आहेत असं दिलेलंच आहे. आणि एरिया ऑफ द ट्रँगल ABC 16 दिलेली आहे. एक एरिया ऑफ ट्रँगल PQR बघा तुम्हाला काय दिलेलं आहे की इथे तुम्हाला असं त्यांनी दिलेलं आहे की ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल PQR. आणि मग त्यांनी काय दिलं आहे की एरिया ऑफ द ट्रँगल ABC इज 16 आणि एरिया ऑफ द ट्रँगल PQR ही तुम्हाला दिलेली आहे 25. Find the value of ratio AB upon PQ. You are asked AB upon PQ. मग ह्याच्यात काय बघा, आत्ताचा रिझल्ट वापरा. एरिया ऑफ ट्रँगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रँगल PQR. हा जो एरियांचा रेशो आहे तो करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा असतो. मग इथली करस्पॉन्डिंग साईड AB ला करस्पॉन्डिंग PQ म्हणजेच तो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर असा असणार. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं की AB स्क्वेअर्ड अपॉन PQ स्क्वेअर्ड हे किती असणार 16/25. आणि म्हणून मग त्यांचं वर्गमूळ तुम्ही घेतलं AB अपॉन PQ तर ते येणार 4/5. सो इथे कुठला रिझल्ट वापरा आपण, थिअरम ऑफ, इथे तो ॲक्च्युअली थिअरम ऑफ areas of similar triangles. And this is taking square root. By taking square root, झालं problem. So this is simple. Okay, so we will continue in the next lecture, but I hope you are understanding द मेन थिअरम जो आपण आता डिस्कस केला त्याच्यामध्ये कसं आपण सिमिलॅरिटीचा वापर केला. आणि तो आता थिअरम पुढे प्रॉब्लेमसाठी वापरणार. ज्यावेळी तुम्हाला असं दिलं जाईल की दोन ट्रँगल सिमिलर आहेत, डेफिनेटली तुम्ही म्हणू शकता की यांच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा. दिस इमिजिएटली यू कॅन राईट. ओके, थँक्यू. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय.